मागे जर बघितलं तर तुमचे गुरु तुमच्या पाठीशी आहेत. त्यांचा फोटो लावलेला आहे इथे. वाव. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही शिष्य तर खूप चांगले आहात त्यांचे, पण तितकेच गंमत पण करता. सर कसे बोलतात हे नक्कल पण करता तुम्ही. त्याला एक वेगळं नाव ठेवलं आणि मला एक वेगळं नाव ठेवलं. मला ते म्हणतात गुप्त ज्ञानी. काय काय काय? गुप्त ज्ञानी. गुप्त ज्ञानी असं मला त्यांनी नाव ठेवलंय. हा. आणि ह्याला काय महाराष्ट्र गौरव. मी आलो बघितलं खाली, म्हटलं महाराष्ट्र गौरव कुठे दिसत नाहीत. सगळ्या मुलींच्या रूम्स बघितल्या, मिळाले नाही. हिरोईनच्या रूम मध्ये गेलो, मिळाले नाहीत. तर गुप्त ज्ञानी तुला इकडे घेऊन आलाय काय? अरे वा असं बोलले असते. अच्छा. पण तुम्हाला असं नाही वाटत की सरांनी जर हे ऐकलं तर त्यांना काय वाटेल? त्यांना शक्यच नाही. मी आपल्या थुकरटवाडीत आहे म्हणून मी म्हणतो. अरे गुप्त ज्ञानी. अरे का महाराष्ट्र गौरव आहेत का शेजारी? हे पण रेकॉर्ड करून ठेवलं. अरे बापरे. पाडल पाडल. वा वा वा. क्या बात है. आज आमची थुकरटवाडी धन्य झालेली आहे, कारण साक्षात सुरेशजी वाडकर या मंचावरती आलेले आहेत. तर मनापासून स्वागत. आणि कसं वाटलं सरप्राईज? याला सरप्राईज नाही, याला शॉक असं म्हणतात. नाही मग मी असं काही केलं नव्हतं. ऍक्टिंग हा करत होता. तुम्हाला असं मागणं वाटत असेल, मी नव्हतं. हा आवाज. अच्छा. त्यांना माहिती माझा आवाज. चलो अभी हो गया ना. सुरेश सर मनापासून स्वागत. खरं तर ही वाडी कधीपासून वाट बघत होती. 2 वर्ष झाले आम्ही वाट बघतोय की सुरेश सर या मंचावरती कधीतरी आले पाहिजेत. आणि आज आमचं भाग्य आहे, स्वप्न साकार झालं. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? फारच छान. प्रत्येक एपिसोड मी प्रेमानं बघतो, 2-2, 4-4 वेळा. खूप मजा येते, खूप हसू. आम्ही घराचे सगळे बघत असतो, हसत असतो. क्या बात आहे, क्या बात आहे. सर मनापासून स्वागत करतो आणि विनंती करणार आहे या कार्यक्रमात तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. एक छान दहीहंडीचं गाणं घ्या आणि सुरात घ्या. सर बसले त्यांच्या समोर, पचका नको. काय गाणार आता? तेच विचारतो, काय गाणार तुम्ही आता? पाठ आहे ना? जे असेल ते गोड गाते म्हणा. गाते तेच म्हणते मी. गाते की. हा घ्या गाणं घ्या. हा थोडा आवाज मला द्या. साथ द्या सगळ्यांनी. हा साथ द्या. देतो देतो. हा असं डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम. दहीहंडीचं गाणं म्हणून ढाकू माकूम. ओके. डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम. आता बरोबर. माकुम डक्कू. ओ मैं तो भूल चली बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे. ओ मैं तो भूल चली बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे. दहीहंडी. डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची. चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची. डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम. अबे श्रावण संपत आला, ती दहीहंडी यायची कधी? अजून आलीच नाही. एवढं गात होती मी. आली माझ्या घरी दहीहंडी, आली माझ्या घरी दहीहंडी. वा वा. आली माझ्या घरी दहीहंडी. वा वा. आली माझ्या घरी दहीहंडी. वा वा, काय हरकत आहे. आली माझ्या अभिमान करून कॅनर घालतो का? काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? ते गाणं घेतलं माझं यांनी. तिथेच पिन अडकली त्यांची. ते गाणं द्या त्यांचं. कानात घालतात का ते? कानात घालतो. मग शेवटी गाणं पण कानातच घालतात. घे, आता नाही घेणार. आली माझ्या घरी दहीहंडी,
आली माझ्या घरी दहीहंडी सप्तथरांनी फोडा हांडी आली माझ्या घरी दहीहंडी आली माझ्या घरी दहीहंडी. मी काय बोलतो माझा गेस्ट बोलून घेऊया काय काय माझा स्पेशल गेस्ट. स्पेशल गेस्ट कोण आहे तुमचे? म्हणजे अमितजी बच्चन विसरलात तुम्ही. आमचा विश्वासच नाही बसत की कार्यक्रमात तुम्ही विश्वास अमिताभ नाही बच्चन म्हणजे बोलवलं. 2 वेळा खबर येऊन गेली म्हणा. हो? मग बोलूया चला. तर जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी स्वागत करा अमितजी बच्चन सर यांचं. अरे तू केबलवाला सलीम ना रे. असू दे आपल्यात असू दे राहू अरे दे. तो सलीम चल बच्चन साहेबांचं स्वागत तर सरवरती बसा. स्वागत या ठिकाणी आपण इकडे करणार या, आहोत. सरवरती बसा. अमितजी बच्चन यांचं जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. आपलं सूत्रसंचालन जरा बाजूला. थँक्यू थँक्यू. ठीक आहे इनको जरा बोलवतो. एक मिनिट जवळ लावू नका सरांच्या. लांब राहा. जवळ जाऊ नका ओळखू येतील कोण आहेत. सगळ्यांनी 10 फुटाचं अंतर ठेवा. अमितजीनं विनंती करणार आहे की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावे. वा वा. अमितजी. वीरू भोईर सौजन्याने. हा तो वीरू भोईर यांच्या सौजन्याने. हाँ भाई बोल रहे हम बोल रहे देवी और सज्जनों. सौजन्याने सज्जनू नाही. वीरू भोईर यांच्या सौजन्य. वीरू भोईर यांच्या सौजन्याने हात चला बंद करताय. सरांनी जबरदस्त भाषण ठोकलेलं आहे. जबरी. काय हा काय चालवलं काय तुम्ही? अरे कोण आले बघा माझे सगळे विद्यार्थी आले इथे. कोण? तुम्ही काय काय हे सुरेश वाडकर. तुमचे विद्यार्थी म्हणजे? अरे विद्यार्थी म्हणजे काय तेव्हापासून मी शिकवलं त्यांना. सणावर फार प्रेम त्यांचं. त्यांनी याच्यावरती आपल्या हे ख्रिसमसवर काय गाणं केलंय? कुठलं? मेरी ख्रिसमस. असं शांत म्हणजे लहानपणापासून फार शांत स्वभाव. हा मला खूप आवडलं. शांत माहिती शांत. मग त्यांची फायटिंग नाही बघितली तुम्ही? फायटिंग? मग रस्त्यात गाडी असा आडावा येऊ देखून खाली उतरून कान पडत मारतील जर त्याची चूक असेल तर. तुम्हाला कसं काय एवढं माहिती? हा म्हणजे काय ते खानावळीला माझ्याकडे यायची ना माझी खानावळी. अच्छा. हा सर यायचे तुमच्याकडे हो, खानावळीत जेवायला? एकदा जेवायचे आणि 10 वेळा हात धुवायचे. काय? 10 वेळा हात धुवत नसते. 10 एकदा वेळा. जेवायचं मला कळलं नाही. त्यांना असं सतत वाटतं अजून नाही स्वच्छ झाले म्हणून 10 वेळा धुवायचे. हा सर हे खरं आहे. यांनी माहिती काढली. खरं आहे का नाही सर? ते रवींद्रजी साठे जे आहेत हा ते यांना प्रेमाने असं म्हणतात की पाणी सुद्धा धुवून पिणारा माणूस म्हणून. मग नंतर असा हात धुतलं म्युझिक क्षेत्रात किती करते राजेच झाले ते. म्युझिकला हात धुवून पाठीमागे लागले असं. हात धुवून पडला.